नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आजपासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे, पण सरकारची दिवाळी आहे आणि शेतकऱ्यांचे मात्र दिवाळ निघालं आहे अशी भावना शेतकऱ्यांनी मांडली आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीपाचे पीक संपूर्ण हातातून गेले. उरल्या सुरल्या आलेल्या सोयाबीनला भाव नाही. सरकार भरीव मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण केवळ 8,500 रुपये हेक्टरी देऊन सरकारने तोंडाला पाणी पुसले. त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही. शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट पिठलं भाकरीचं जेवण करून निषेध आंदोलन केलं. सरकारने सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी. ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या त्यांना देखील भरीव मदत करावी. त्याचबरोबर हक्काचा पीक विमा कंपन्यांकडून सरकारने मिळवून द्यावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत आज सरकारचा निषेध करण्यासाठी तुमची दिवाळी आणि आमचं दिवाळ हे स्लोगन वापरून आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. आज आम्ही पिठलं भाकरी खाऊन सरकारचा निषेध करतोय. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, निकष लावलेले आहेत. निकषाच्या नावाखाली मोठा आकड्याचा फुगोटा दाखवला असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला फार तरतुंजी रक्कम मिळालेली आहे आणि कालपर्यंत 3 हेक्टरचा मर्यादा आहे असं सांगणारं सरकार आज परत 2 हेक्टरवर आलेलं आहे. ही बदमाशी आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व शेतकरी शेतमजुरांचे हे आंदोलन आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.